शस्त्र म्हणतात आंदोलनाची, त्या माध्यमातून भांडणं हे आपलं कर्तव्य असतं, नसतं त्यांना शण्य म्हणलं जातं. या ठिकाणी मुद्दा म्हणून निश्चित सांगतो, आताच बसलेल्या लोकांना थकीत FRPची रक्कम त्वरित देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 7 नोव्हेंबर रोजी बागेश्वरी शुगर लिमिटेड परतूर इथं आंदोलन करण्यात आलं. कारखान्याने या हंगामातील ऊसाला प्रति टन 3200 रुपये भाव आणि मागील हंगामातील 233 रुपये शेतकऱ्यांना द्यावेत, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखाना अर्थात श्रद्धा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने मागील वर्षीचे 233 रुपये शेतकऱ्यांची FRP थकवलेली आहे. परतूर तालुक्यातील बागेश्वरी या साखर कारखान्याकडे जवळपास 284 रुपये थकीत आहेत आणि मागचे 233 रुपये थकीत आहेत FRP मधले. तरी देखील यांनी गाळप परवाना नसतानाही कारखाना चालू केलेला आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हजारो शेतकरी घेऊन या कारखान्यावर मोर्चा केलेला आहे. येत्या 8 दिवसामध्ये उर्वरित FRPची रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळाली नाही तर आदरणीय राजू शेट्टी साहेब येऊन इथे चक्काजाम आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत आणि चालू हंगामातील 3200 रुपये भाव डिक्लेअर केला तर हा कारखाना सुरळीत चालू देणार, अन्यथा कारखाना आम्ही बंद पाडणार. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर भाऊ ढगे, जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, परतूर तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे, सरपंच नामदेव खोसे यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.